रात्री घरफोडी करीत चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करून घरफोडीचे 15 गुन्हे उघडकीस. स्थानिक गुन्हे अन्वेषण व शाहूवाडी पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई. रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करून घरफोडीचे 15 गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण व शाहूवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह इतर साहित्य असा 20,96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी आरोपी सुभाष शंकर काळे वय वर्ष 32 राहणार माळेवाडी संजय नगर अकलूज जिल्हा सोलापूर आणि सागर चंदू साळुंके वय वर्ष 30 उमराणी रोड जत जिल्हा सांगली यांना अटक केलेली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि शाहूवाडी पोलिसांनी संयुक्तरित्या रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी करणाऱ्या चोरट्यांचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार समीर मुल्ला यांना माहिती मिळाली की शाहूवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी ही अकलूज येथील सुभाष काळे यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली असून तो सांगली फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने दिनांक 16 जुलै 2025 रोजी सांगली फाटा येथे सापळा रचून सुभाष काळे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1,71,000 रुपये किमतीचे 19 ग्रॅमचे सोन्याचे दागिने मिळून आले. दरम्यान शाहूवाडी पोलीस ठाण्यात सुभाष काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याने शाहूवाडी पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून आरोपी सुभाष काळे याला ताब्यात घेऊन अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कस्टडी दिल्याने या कालावधीत तपास करीत असताना त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत पोलिसांनी सागर साळुंके याला सांगली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला देखील शाहूवाडी पोलिसांनी अटक करून त्या दोघांच्याकडे एकत्रितपणे तपास केला असता दोन्ही आरोपीसह त्यांच्या इतर साथीदार झायलो गाडीतून कोल्हापूर जिल्ह्यात येऊन रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातील बंद घरांना लक्ष्य करत चोरी करून चोरीतील दागिने वाटून घेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दोघांना अटक करून त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. सदर आरोपी कडून वडगाव, शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी, इस्पुर्ली, कोडोली आणि कागल पोलीस ठाण्यात दाखल असलेले घरफोडीचे 15 गुन्हे उघडकीस आणण्यास यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू, शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सागर मुल्ला, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, अरविंद पाटील, संजय जानकर, अमोल तेली, हिंदूराव केसरे, नवनाथ कदम, अमित सरजे, सुशील पाटील, संजय पडवळ, अमोल कोळेकर, राजेंद्र बरांडेकर, सतीश सूर्यवंशी, हंबीरराव अतिग्रे, राज कांबळे आणि विनोद कांबळे यांनी केली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर.